सोलापूर शहरातील पूर्व भागातील कुमटा नाकापासून अक्कलकोट रोडला जोडलेला 70 फूट रोड गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत भाजी विक्रेते व गृहोपयोगी वस्तू विकणारे व्यापारी बसतात। त्यामुळे 70 फूट रोड भाजी विक्रेत्यामुळे पूर्णपणे अडथळे निर्माण होतात। त्यामुळे वाहनधारकांना रहदारीस अडथळा होऊन अनेक अपघाती झाले आहेत। या अपघातात गरीब कामगार, महिला, विद्यार्थी, वृद्ध असे अनेक लोकांचे मृत्यू झालेले आहे। ते मृत्यू या 70 फूट रोडवर दोन्ही बाजूला अनधिकृतपणे बसणाऱ्या भाजी विक्रेते व व्यवसायामुळे झाले। यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या महिन्याभरापासून भाजी विक्रेत्यांना बसू न देता वारंवार कारवाई करत आहे। असे असताना माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी भाजी विक्रेत्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय परवानगी मिळावी असा अजब व बेकायदेशीर मागणी घेऊन विविध आंदोलने करीत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचे आंदोलन जाहीर केले। असे प्रसिद्धी मिळवण्यासाठी केविलपणा प्रयत्न करीत आहेत। हे अत्यंत दुर्दैव व सोलापूरच्या विकासाला बाधा निर्माण करणारी आहे। 3 जुलै 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब पंढरपूर दौऱ्यासाठी सोलापूरला आले असता विमानतळावर शिष्टमंडळाद्वारे भेटून निवेदन दिले। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब 70 फूट रोडवर भाजी विक्रीची परवानगी दिली अशा प्रकारची बातमी देऊन परत एकदा 70 फूट रोडवर भाजी विक्रेत्यांना बसवण्यासाठी फूस लावत आहे। याबाबत मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने मनपा आयुक्त श्री ओंबासे साहेब यांच्याशी संपर्क साधले असता असे कोणतेही आदेश आम्हाला आलेले नाही असे स्पष्ट सांगितले। त्याचबरोबर मनपा उपायुक्त तपन ढंके साहेब यांच्याशी संपर्क साधले असता आमची अतिक्रमण विरोध कारवाई चालूच राहील असे संकेत दिले। या उपर 70 फूट रोडवर भाजी विक्रेते बसल्यास किंवा बसण्याचा प्रयत्न केल्यास मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने शनिवार 5 जुलै 2025 रोजी 70 फूट रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा श्री विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। जय महाराष्ट्र। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय। आज 70 फूट रोडवरील अनधिकृत बेकायदेशीर भाजी विक्रेत्यांच्या बाबतीमध्ये माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेबांनी 70 फूट रोडवर जैसे ते बसण्याचा आदेश दिला किंवा मान्यता दिली अशा प्रकारचं चुकीच्या बातमी देऊन आडम मास्तर हे भाजी विक्रेत्यांचे आणि त्याचबरोबर लोकांची दिशाभूल करत आहेत असा मी स्पष्ट आरोप करतो। कारण 70 फूट रोडवरची भाजी विक्री गेल्या 30 ते 40 वर्षापासून त्या ठिकाणी आहे। या 30-40 वर्षामध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले, मुलींचे जीव गमावावं लागलं, महिलांचा जीव गमावावं लागलं। कारण या बाजूबाजूला सर्व बिडी कारखाने, यंत्रमाग कारखाने, दुकानदार, कॉलेज, शाळा अनेक प्रकारचे या ठिकाणी वर्दळ असते। अशात त्यांना कामावर जावं लागतो, त्यांना बिडी माप द्यायला यावं लागतो। यंत्रमाग कामगार घरी आपल्या घरी दुपारी जेवण करायला जातात। अशा गर्दीमध्ये वाहन चालवणं म्हणजे तारेवरची कसरत आहे। या बाबतीत अनेक वेळा गेल्या 15 दिवसापूर्वी बोद्दूलच्या एक लहान चिमुकली वारली ॲक्सिडेंटच्या माध्यमातून, पण तेव्हा प्रशासनाला जाग येऊन की पूर्णपणे अतिक्रमण बसणाऱ्यावर कारवाई सुरू केलेली आहे। पण मला कळत नाही मास्तरांचा एवढा अट्टास का? 70 फूट रोडवरच भाजी विक्रेत्यांचा सपोर्ट करा अट्टास का? तुम्ही चिप्पा मार्केटमध्ये जा किंवा तिथं जवळच पाहिजे असं तर दुसरा एक जागा त्या ठिकाणी बघा ओपन असलेल्या MIDCच्या भागामध्ये इकडे कामगारांच्या वस्तीमध्ये
तिथं भाजी मंडई करा, प्रशासनात भाग पाडा. पण 70 फूट रोडवर बसतो हे अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. आणि आपल्याला या भाजी मंडईवाल्यांच्या बाबतीमध्ये अनेक तक्रारी, आणि ते म्हणतात आता आडम मास्तर साहेब की या ठिकाणी कट्ट्यावर बसून विकतात. कधी असं झालं आहे का? मी त्याच भागात राहतो, 70 फूट रोडच्या लगतच राहतो. अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत, अनेक वेळा तक्रारी झाल्यात. दुचाकी वाहनांचे अपघात झाल्यात आणि अपघातामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही पहा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ग्राहक, त्याप्रमाणे विक्रेता कट्ट्यावर बसेल. कुठं कट्टा तिथं नाही आहे, फुटपाथच नाही आहे. पण ते विक्री काय म्हणजे भाजी घेणारं कुठनं घ्यावं? त्यांचं तर गर्दी तिथं होणारच आहे. अशा प्रकारसुद्धा विचार आडम मास्तरनी केलं पाहिजे. केवळ मुठभर लोकांसाठी किंवा भाजी विक्रेत्यांना आपण काय तर न्याय द्यायला आलो अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण करून परत त्या ठिकाणी भाजी मंडई निर्माण करणं म्हणजे गरिबांचं आणि मुलांचं, कामगारांचं आणि पदचाऱ्यांचं मृत्यूस कारणीभूत आडम मास्तर राहणार आहे. प्रशासन अनेक दिवसापासून, यापूर्वी केंगणारकर साहेबांनी, भीमाशंकर केंगणार साहेबांनी हे सुद्धा ते बंद पाडलं होतं. त्यावेळी देखील असं झालं. त्यानंतर मध्ये एकदा अशाच प्रकारचा अतिक्रमण विरोध मोर्चा काढला. माजी नगरसेविका आडम मास्तराच्या धर्मपत्नी कामिनी आडम मॅडमनी त्याचा मोर्चात सहभाग घेतला, त्याचा पुढाकार केला. म्हणून त्याला मी कामिनी आडम मॅडमचा नगरसेवक पद रद्द करा, अतिक्रमणाला प्रोत्साहन करता अशा प्रकारची मागणी केली. तेव्हा आडम मास्तराच्या पत्नीने त्यामध्ये सहभाग सोडून दिला. असं किती दिवस आपण करणार आहात? आपण भाजी मंडईसाठी जागा हुडका किंवा भाजी मंडईसाठी वेगळे प्रकारचे त्या ठिकाणी जागा बघा. असं न करता केवळ प्रशासनाला दबाव आणण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना गिरवाटा घालतो, दिशाभूल करण्याचं निवेदन देणं आणि परत त्या ठिकाणी भाजी मंडई करणं हे मास्तर साहेबांना शोभणार नाही. जे आजूबाजूला जे आहेत, जे राहणारे पूर्व विभागात आहेत, जे भाजी घेतात कामगार वर्ग, त्याचप्रमाणे भाजी घेणाऱ्याबरोबर त्या रस्त्यावर चालणारा येणाऱ्या विडी कामगार, यंत्रमाग कामगार याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. असं न करता आडम मास्तरांनी आज एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटलो, त्यांनी आम्हाला परवानगी दिली, अशा प्रकारचे निवेदन केलेलं आहे. अजिबात एकनाथ शिंदेने परवानगी दिले की नाही आम्हाला माहीत नाही, पण महानगरपालिका आयुक्तांना फोन केला, अशा प्रकारचा आम्हाला कुठलाही आम्हाला आदेश आलेला नाही आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपायुक्त श्री ढंके साहेब यांनी देखील यांना फोन केला. त्यांनी देखील म्हणलं आम्ही कुठलाही आमचा आदेश आलेला नाही, माझं नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उद्या कारवाई होईल, जो कोणी बसेल त्यांच्यावर कारवाई करणार, अशा प्रकारे स्पष्टपणे बोललेलं आहे. असे असताना आपल्या पूर्व विभागातील लोकांना वेठीत धरण्यासाठी जो प्रयत्न चाललेला आहे कम्युनिस्ट पक्षाचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजीवाल्यांना सोबत घेऊन, ते आज प्रयत्न आम्ही चालू देणार नाही. आणि जर उद्या त्या ठिकाणी ज्या वेळेला भाजी विक्रेते बसतील त्या दुसऱ्या दिवशी 70 फूट रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय मी सोलापूर, माझे सोलापूर समितीच्या वतीने आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.